नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर कोठे बांधले जाणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 43व्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य खेळांमध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे. पहा, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तुम्हाला काय विचारण्यात आलं आहे? एकूण किती सुवर्ण पदके जिंकले आहेत? तर एकूण या ठिकाणी लक्षात घ्या, पर्याय क्रमांक सेपरेट लिहून घ्या. टोटल या ठिकाणी आपल्या प्यारा भारताने 19 सुवर्ण पदके जिंकली आहेत. आणि जर तुम्हाला असं विचारलं एकूण किती पदके जिंकली आहेत, तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकूण 32 पदके जिंकलेली आहेत. प्रश्न काय आहे लक्षात घ्या, मी अजून एकदा सांगतो, कन्फ्युजन होत असेल. जे काही 43व्या क्रमांकाचं जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य खेळ झाले त्याच्यामध्ये भारताने एकूण 32 पदके जिंकली. त्या 32 पदकांमध्ये 19 सुवर्ण पदके जिंकली. ठीक आहे, तर 19 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके आणि 4 कांस्य पदके. ठीक आहे, अजून एक पॉइंट लिहून घ्या. लेफ्टनंट कर्नल संजीव मलिक यांनी 35 वर्षावरील पुरुष गटामध्ये एकट्यानेच या ठिकाणी 5 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिलाच कशा संदर्भात आहे? क्रीडा स्पर्धेबद्दल आहे. तर लगेच झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद जिंकले आहे स्पेनने. प्रो कबड्डी लीग 10वी आवृत्ती जिंकली आहे पुणेरी पलटनने. संतोष ट्रॉफी 2024 सर्व्हिसेसने. रणजी ट्रॉफी 2023-24 मुंबईने. 56व्या राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2023-24चं जे काही महिला आणि पुरुषांची जी काही चॅम्पियनशिप झाली ती जिंकली महाराष्ट्राने. मेन्स AFC अंडर-23 ही जिंकली जपानने. गल्फ युथ गेम 2024 UAE. इंडियन सुपर लीग 2023-24 मुंबई सिटी FCने. थॉमस कप 2024 आणि उबर कप 2024 दोन्हीही चीनने या ठिकाणी जिंकले आहेत. ला लिगा 2023-24चं विजेतेपद रिअल माद्रिदने आणि 30वी सुलतान अलजान शाह करंडक स्पर्धा जिंकली आहे जपानने. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 64वी इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन ISO ची काउन्सिलिंगची बैठक कोणत्या देशामध्ये आयोजित केली जात आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपला भारत देश. तर भारत देशामध्ये 64व्या क्रमांकाची इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनची काउन्सिलची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ठीक आहे, प्रश्न आहे या ठिकाणी समिटबद्दल, परिषदेबद्दल. तर झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या परिषदा आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. दिव्य कला मेळा 2024 त्रिपुरा या ठिकाणी आयोजित केला होता. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक भारतामध्ये झाली. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 नेदरलँड. 10वा जागतिक जलमंच बाली या ठिकाणी. AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 स्वित्झर्लंडमध्ये. बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 अमेरिकामध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशियामध्ये. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 UAE या ठिकाणी. G77 शिखर परिषद 2024 युगांडामध्ये. 2024 मधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये आणि 112वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद स्वित्झर्लंडमध्ये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. स्टार मार्क करून लिहून घ्या. इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक म्हणजे ज्याला आपण बोलतो IB चे नवीन डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
तपन कुमार डेका असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? तपन कुमार डेका असं त्यांचं नाव आहे. इंटेलिजन्स ब्युरो IB मध्ये नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारत सरकारने इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक म्हणून तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ 30 जून 2025 पर्यंत एक्सटेंड केलेला आहे, वाढवण्यात आलेला आहे. आणि तपन कुमार डेका यांचा इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक म्हणून कार्यकाळ 30 जून 2024 रोजी संपणार होता. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन झालेल्या नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. पहा, मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगतो, अभ्यास किती करता हे तर महत्त्वाचं आहे, परंतु केलेल्या अभ्यासावरती किती वेळा रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. लोकसभेचे प्रोटेम स्पीकर बनलेले आहेत नवीन भर्तृहरी महताब, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी महासंचालक प्रदीप सिंह खरोला, लोकसभेचे नवीन अध्यक्ष ओम बिर्ला, आयुष मंत्रालयामध्ये संचालक सुबोध कुमार, भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख संजय भल्ला, L&Tचे अध्यक्ष R शंकर रमन, इफ्कोचे अध्यक्ष दिलीप संघानी, BARC मध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख डॉक्टर विक्रमजीत चौधरी, कर्मचारी निवड आयोगाध्यक्ष राकेश रंजन आणि इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक तपन कुमार डेका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भूमिगत कोळसा गॅसिफिकेशनसाठी भारतातील पहिला पथदर्शी प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर झारखंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भूमिगत कोळसा गॅसिफिकेशनसाठी भारतातील पहिला पथदर्शी प्रकल्प या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मला कोणी कमेंट करून सांगू शकेल गॅसिफिकेशन म्हणजे काय, त्याची प्रोसेस काय असते किंवा स्टेप्स काय असतात, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. झारखंडबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. या राज्याची स्थापना 15 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत चंपाई सोरेन, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि राजधानी आहे रांची. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला, हजारीबाग आणि डालमा आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत मॅथॉन, चंदिल आणि पंचेट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 18व्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? साधी गोष्ट आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D आपले राहुल गांधीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 18व्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून या ठिकाणी राहुल गांधी यांची निवड करण्यात आली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. 2014 पासून तब्बल 10 वर्षाच्या अंतरानंतर खालच्या सभागृहामध्ये पुन्हा अधिकृत विरोधी पक्षनेता आता असणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी ही घोषणा केलेली आहे. राहुल गांधी हे रायबरेलीचे खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत. राहुल गांधी हे रायबरेलीचे खासदार आहेत. आणि शेवटचा पॉईंट, लोकसभेच्या एकूण जागांपैकी कोणत्याही विरोधी पक्षाकडे किमान 10% जागा नसल्यामुळे जे काही या ठिकाणी लीडर ऑफ ऑपोजिशन आहे हे पद गेल्या 10 वर्षापासून रिक्त होतं, ते आता कोणाकडे असणार आहे? तर राहुल गांधीजी यांच्याकडे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. अंडर 17 आणि अंडर 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आलेल्या होत्या? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक C अम्मान म्हणजेच जॉर्डन या ठिकाणी या आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्याच्यामध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्य अशा प्रकारे एकूण 11 पदकांसह भारतीय कुस्तीपटूंनी 17 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये आपली मोहीम या ठिकाणी संपवलेली आहे. पर्याय क्रमांक C जॉर्डन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही जी काही आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 होती ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. याच्यामध्ये जे काही 4 सुवर्ण पदक आहे हे 4च्या 4 सुवर्ण पदक महिलांनी पटकावलेले आहेत. या महिला कोण आहेत लक्षात ठेवा, दीपांशी, मुस्कान, रजनीता आणि मानसी लाथेर या 4 जणांची नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. एक्झाममध्ये डायरेक्टली विचारली जाऊ शकतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाने उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केलेली आहे.
लद्दाखबद्दल सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो, लद्दाख अगोदर एक या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता. ऑगस्ट 2019 मध्ये काय झालं, भारतीय संसदेने एक कायदा या ठिकाणी पार केला, ज्याच्याद्वारे 31 ऑक्टोबर 2019 रोजी लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला दोघांना या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला. लद्दाखची राजधानी आहे लेह, कारगिल आणि गव्हर्नर आहेत बीडी मिश्रा. एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, लद्दाखने सिक्कीम राज्यासोबत सामंजस्य करार सेंद्रिय राज्य बनवण्यासाठी या ठिकाणी सुद्धा केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 201 षटकार मारणारा टिंबटिंब हा पहिला फलंदाज ठरलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए रोहित शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 9. स्वच्छतेचा अवलंब करा, रोग दूर करा. अडॉप्ट क्लिनलीनेस, ड्राईव्ह अवे डिसीज अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह उपक्रम खालीलपैकी कोणत्या अभियानाअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0 अर्बन 2.0 याच्या अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अतिवृष्टीपासून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी वाढवणे हा या उपक्रमाच्या मागचा मेन मुख्य उद्देश होता. पुढचा प्रश्न क्रमांक 10. जगातील सर्वात मोठे उष्ण कटिबंधीय आर्द्र प्रदेश असलेल्या पंतनालमध्ये भीषण आग लागल्याने कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केलेली आहे. पर्याय क्रमांक सी ब्राझीलने या ठिकाणी आणीबाणी घोषित केली आहे. ब्राझीलबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो, तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये हा देश येतो. नवीन अध्यक्ष आहेत ब्राझीलची लुईज इनासियो लुला दा सिल्वा. राजधानी आहे ब्राझिलिया आणि चलन वापरलं जातं ब्राझिलियन रियल असं त्या चलनाचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. भारत आणि कोणत्या देशामध्ये परस्पर विनिमय कराराला मान्यता देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक बी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इंडिया अँड रशिया रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक ॲग्रीमेंट याला काय म्हणता येईल, तर या ठिकाणी परस्पर विनिमय करार असं म्हणता येईल. त्याला अप्रुव्हल देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक बी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी किती दिवस राहिले आहेत, तर 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. जे काही आपली 6 महिन्याची ई बुक आहे जानेवारी 2024 ते जून 2024 या ई बुकची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे. हे 99 रुपये तुम्हाला 96730586 या मोबाईल नंबरला सेंड करून त्याचा स्क्रीनशॉट याच मोबाईलच्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे. ही जी काही ई बुक आहे तुम्हाला 1 जुलै 2024 संध्याकाळी 7 वाजता तुमच्या जॉईन केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला शेअर केली जाणार आहे. या ई बुकमध्ये 6 महिन्याची सेपरेट 150 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीचे बघायला भेटणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 20 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुद्धा प्रश्न उत्तर बघायला भेटणार आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री टिंबटिंब यांनी नवी दिल्ली येथे नॅशनल स्टॉप डायरिया मोहीम 2024 लॉन्च केलेली आहे. तर पर्याय क्रमांक ए JP नड्डा, जगत प्रकाश नड्डा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 जाता एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. मुलांना ओरल रिहायड्रेशन सॉल्ट ज्याला आपण ORS म्हणतो बरोबर, आणि जास्त गोळ्यांचे वाटप करून या मोहिमेला सुरुवात झाली. 2 महिन्यांची ही मोहीम 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत असणार आहे. अतिसार थांबवा मोहिमेचे उद्दिष्ट बालवयामध्ये अतिसारामुळे होणारे बालमृत्यू कमी करणं हे याच्या मागचा मेन पर्पज आहे, उद्देश आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, लोकसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. सुमित्रा महाजन, स्मृती इराणी, ओम बिर्ला की रामनाथ कोविंद. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी नेहमी येऊन चेक करणं, चुकलं असेल तर करेक्शन करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस.
21 जूनला 3 दिवस असतात. जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?